नमस्कार. निवडणूक स्पेशल टॉक टाइमच्या आजच्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील. पुढच्या एका तासात तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. आमचा नंबर लिहून घ्या 022-6689-263 022-668-99263. तुम्ही त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. आघाडी होणार की नाही, त्यांना काय मंत्रिपद हवंय किंवा यानंतरचे त्यांचे प्लॅन्स काय ते सगळं आपल्याला सांगणार आहेत. आपण सुरुवात करूया कार्यक्रमाला. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. पहिला प्रश्न मीच विचारतो. तो अर्थातच सगळ्यांच्या मनातला आहे, तो म्हणजे आघाडीचं काय होणार. कारण आता काहीच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कराडमध्ये सांगितलंय की आज काय तो निर्णय होईल आणि यापुढे चर्चा नाही होणार. तर याचा नेमका अर्थ काय काढायचा? मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपलं म्हणणं त्यांच्याकडे दिलेलं आहे. काल थोडक्यात भेट त्यांची आणि आमच्या नेत्यांची झाली. आज पूर्ण दिवस मला वाटतं ते कराडमध्ये आहेत. खरं म्हणजे 2 दिवसच राहिलेले आहेत अर्ज भरण्यासाठी. 27ला शेवटचा दिवस आहे आणि तपशिलात चर्चा करून बऱ्याचशा गोष्टींची चर्चा होणं आवश्यक आहे. काही सीटची अदलाबदल व्हावी अशी अपेक्षा असते किंवा काही ठिकाणी दोघांनी मिळून योग्य उमेदवार देण्याचीही गरज आहे आणि त्या सर्व पार्श्वभूमीवर चर्चा ही तपशिलात बसून करणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री म्हणतात आता चर्चा नको असं दिसतंय, मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं दिसतंय. पण राष्ट्रवादी काँग्रेसची ही इच्छा आहे की समविचारी पक्षांना बरोबर घेऊन जावं. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे चर्चा व्हायला हवी. चर्चा झाल्याशिवाय आघाडी कशी होणार? चर्चेशिवाय आघाडी तर होऊ शकत नाही. अच्छा, सो ठीक आहे, चर्चा व्हायला हवी. जी माहिती आम्हाला कळली त्यानुसार तुम्हाला 128 पर्यंत जागा काँग्रेस देऊ करते अशी आम्हाला माहिती कळली आहे. तर 128 वर राष्ट्रवादी समाधानी आहे का? नाही, फार काही मागच्या वेळी असं झालं की लोकसभेला काँग्रेसच्या जागा जास्त आल्या आणि त्यांनी आग्रह करून आम्हाला 124 पासून 114 पर्यंत खाली आणलं, कारण आमचा त्यावेळी प्रभाव कमी आहे म्हणून. यावेळी नेमकी उलटी परिस्थिती निर्माण झाली आणि स्वाभाविकच आमच्या पक्षात चर्चा करून 144 जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात अशी अपेक्षा ठेवून आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे. आणि प्रस्तावाच्या बाबतीत आमच्या नेत्यांनी त्यांच्याशी चर्चाही केलेली आहे. पण तुम्ही म्हणता 128 नाही चालणार म्हणजे? हा, 124 128 शेवटी असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जे धोरण 124 पासून 114 पर्यंत खाली आणण्यासाठी लावलं, ते धोरण आता 124 पासून पुढे जाण्यासाठी लावलं पाहिजे. आणि त्या संबंधात मला असं वाटतं की योग्य तो निर्णय दोन्ही पक्षाचे नेते बसून करावेत अशी अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही आता 2 गोष्टी सांगतात. एक म्हणजे चर्चा व्हायला हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला 128 पर्यंत मंजूर नाहीये. शेवटी असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्रित येऊन सरकार गेली 15 वर्ष महाराष्ट्रात चालवलेलं आहे. त्यामुळं आमचा तो प्रमुख मित्रपक्ष आहे. आमची अपेक्षा आहे की शक्यतो राष्ट्रवादीचा हा प्रयत्न आहे की काँग्रेसला बरोबर घेऊन जायचं आणि उद्याच्या निवडणुका करायच्या. पण चर्चा थांबलीच आहे असं आपण मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून आपण म्हटलं किंवा चर्चा संपलेली आहे. मी काही चर्चेत नव्हतो, त्यामुळे मला शेवटची जी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ती मुख्यमंत्र्यांचं समाधान करणारी असेल आणि तिथं चर्चा थांबलेली असेल तर मला तपशिलात माहीत नाही की नक्की शेवटची चर्चा काय झाली. आपण पहिला प्रश्न घेऊया. अमोल जाधव सांगलीहून प्रश्न विचारताय. तुमच्याच जिल्ह्यातून पहिला फोन आलाय आपल्याला. अमोल, तुमचा प्रश्न विचारा. साहेब नमस्कार, मी वाटेगावरून बोलतोय. बोला. आपला एक कार्यकर्ता साहेब. सर्वात पहिल्यांदा आपला अभिनंदन करतो. आपल्याला ग्राम विकासाचा पारितोषिक हे पंतप्रधानांकडून दिलेलं, त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो साहेब. आणि साहेब मला प्रश्न त्यांनी विचारला आपली युती होणार आहे की नाही आणि त्यानंतर आपलं काय प्लॅन आहे. आघाडी होणार की नाही ते विचारतायत. आपला आघाडी करण्याचा प्रयत्न आहे अमोल. आणि आघाडी झाल्यानंतर मला असं वाटतं की निवडणूक हाच प्लॅन असू शकतो, दुसरा प्लॅन काय असू शकतो. ठीक आहे, तुमचा प्रयत्न आहे आघाडी करण्याचा, पण अजूनही त्यावर सस्पेन्स कायम आहे. आपण ओमप्रकाश ताथार यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूयात. ते औरंगाबादहून प्रश्न विचारतात. ओमप्रकाश, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. जयंत पाटलाला का प्रश्न आहे माझा. हा, की आमच्या गावाचा रस्ता 10 वर्षापूर्वी. तुमचं कोणतं गाव आहे? तुमचा आवाज नाही ऐकू येतोय.
आजपर्यंत रस्ता बनवलेला नाही. आता ही तिसरी पंचवर्षी झाली सर. कोणतं गाव, कोणतं तुमचं? फुलंब्री तालुका, औरंगाबाद जिल्हा, फुलंब्री तालुका, बाबरा. बर. ज्यावेळेस राहुल गांधी इथे येऊन गेले त्यावेळेस त्यांना सुद्धा आश्वासन दिलं होतं की तुमच्या गावचा रस्ता तयार होईल म्हणून. तर आजपर्यंत 15 वर्ष झाले ते रस्ता अजून तयार नाही झाला. ते तुमच्या खात्याशी संबंधित प्रश्न विचारतात. नाही, रस्ता तयार नाही. हा रस्ता करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या स्तरावर आहे. जिल्हा परिषद ही शिवसेनेच्या बरोबर आहे, शिवसेनेचं प्रभुत्व तिथं आहे. संबंधितांशी बोलून आपण तुमच्या गावचा रस्ता करायचा प्रयत्न नक्की करू. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. उमरगावहून रोहन पवार प्रश्न विचारतात. रोहन, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी रोहन पवार बोलतोय उमरगाववरनं. हा, तुमचा प्रश्न नमस्कार. विचारा. सर, आपल्याकडे शरद थोडा मोठा नेता पण त्यांची सुद्धा महाराष्ट्रात कमी पडलो. तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. तुमचा आवाज नीट ऐकू येत नाहीये. शरद साहेबांसारखा नेता असताना आपण त्यांची आपल्याला त्यांचा आवाज नीट ऐकू येत नाही. आपण पुढचा प्रश्न घेऊया. परभणीहून, मराठवाड्यातून भरपूर फोन येत आहेत. दिलीप गुट्टे, तुमचा प्रश्न काय आहे दिलीप, विचारा. हा सर, नमस्कार सर. नमस्कार. मी पालम तालुका परभणी बोलतोय सर. हा, बोला. अद्याप मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा हा उदासीन निवडा राहिलेला आहे की ग्रामीण भागामध्ये आणखीही रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. गोदावरी काठ असून ठीक आहे, त्यांचा पण प्रश्न गोदावरी काठाची काळ्या जमिनीमुळे तिथं वारंवार मेंटेनन्सचा प्रश्न उद्भवतो. तिथं अधिकचा निधी देण्याची आवश्यकता आहे, पण आचारसंहिता असल्यामुळं मला आता त्याच्यावर काही भाष्य करता येणार नाही. पण एक प्रश्न आता राज्याच्या स्तरावरचा घेऊयात. लोक त्यांच्या गावातले प्रश्न विचारतात. ते म्हणजे जागा वाटपांची ही चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने काल एक नवा गुगली टाकला आणि तो म्हणजे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद मिळावा असा. तर म्हणजे हे एवढ्या शेवटी का तुम्ही चर्चेमध्ये आणलं असं काँग्रेसचे नेते विचारतात. नाही, असं आहे की संख्याबळाची चर्चा चालू आहे. संख्याबळात फारच काँग्रेसला काही प्रश्न असतील तर शेवटी असं आहे की निवडणूक झाल्यानंतर मागची 15 वर्ष राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने काँग्रेसनं या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. त्यावेळी मागची 15 वर्ष कधी अगदी एकदा मागच्या वेळी 2004च्या दरम्यान राष्ट्रवादीची संख्या जास्त असताना देखील त्यांना मुख्यमंत्रीपदाचा मान देण्यासाठी आम्ही माघार घेतली. त्यामुळे आता स्वाभाविकच पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांना असं वाटतं की पूर्ण राज्य एकतर्फी चालण्यापेक्षा 2.5 वर्ष त्यांना, 2.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला, असं जर म्हणजे तोडगा सुटण्यासाठीच हा मुद्दा सुटेल कसा त्याने, तो आणखीन कॉम्प्लिकेट झाला. नाही, उलट सुटेल. शेवटी असं आहे की प्रश्न 2.5 वर्षाचा जर सुटला तर संख्याबळाच्या वर काही मागं पुढे होऊ शकतं ना. का तुम्ही तुमची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी आणखीन मागण्या केल्या जेणेकरून किमान जास्तीत जास्त सीट्स तरी मिळतील? आज किंवा उद्या आघाडी व्हायची असेल तर व्हायलाच पाहिजे, आज किंवा उद्या. त्यामुळे बार्गेनिंग करणं हा विषय नाहीये. सरकार पुन्हा निवडून येण्यासाठी जास्तीत जास्त आमदार कसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे येतील हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो विचार करून राष्ट्रवादीने सर्व पर्याय दिलेले आहेत. पण तुमच्या पार्टीमध्ये इतके मोठे मोठे नेते आहेत, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद मिळालं तर भांडणं वाढतील असं नाही वाटत? म्हणजे तुम्हालाच ते 1.25 वर्ष किंवा काही महिने वाटून घ्यावं लागेल? अजिबात नाही. आमचे शरद पवार साहेब जो निर्णय घेतात तो सर्वजण मानतात. सगळ्यांनी मांडला. अजितदादा होतील आज या 5 वर्षात आघाडीचे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादाच आहेत. अच्छा, ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. अप्पासाहेब बीडकर औरंगाबादहून विचारतात. अप्पासाहेब, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. मी अप्पासाहेब खेडकर बोलतोय. हा, औरंगाबाद पैठणवरून. हा, तुमचा प्रश्न विचारा. साहेबांना मला विचारायचं आहे की गोपीनाथ मुंडे साहेब हे साहेबांचे जवळचे मित्र होते. आज ते नाही येत तर याचं साहेबांना खूप दुःख वाटत असेल. तुमचा प्रश्न काय आहे? हो, तर साहेबांचा जो सीबीआयचा रिपोर्ट जनतेपर्यंत आणण्यासाठी साहेब काही प्रयत्न करणार आहेत का? आणि आणखी दुसरा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये साहेब नाही येत तर साहेब नसल्यामुळं राष्ट्रवादीला काही याचा फायदा होणार आहे का? साहेबांच्या पक्षाला, साहेबांचं स्वतःचं नुकसान झालेलं आहे पण पक्षाला काही फायदा होईल का? मुंडे गेल्याचा असं आहे की मुंडे साहेब हे बहुजन समाजाचे नेते होते.
त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची हानी झालेली आहे, पण विशेषतः भारतीय जनता पक्षाची विशेष हानी झालेली आहे. पण ते जाण्याने जे शंकेचे धूर तयार झाले त्याविषयी विशेषतः मुंडे साहेबांच्या समर्थकांची CBIची मागणी होती आणि CBIची मागणी होऊन त्याची चौकशी होऊन खरं ते लोकांच्या समोर यायला पाहिजे, जे वास्तव आहे ते यायला पाहिजे, अशी साधी आणि सरळ भावना मुंडे साहेबांच्या समर्थकांची आहे. आणि ते काम लवकर व्हायला पाहिजे, कारण लोकांच्या मनातली शंका जाणं जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. राजाराम मदवाने सांगलीहून प्रश्न विचारतात. तुमच्या मतदारसंघातून दुसरा प्रश्न आलाय, तुमच्या जिल्ह्यातून दुसरा प्रश्न आलाय. राजाराम, तुमचा प्रश्न विचारा. हा साहेब नमस्ते. बोरगाव माझं. नमस्ते. हा, आघाडी झाली पाहिजे, आघाडी झाली सत्तेवर येणार आहे. बरोबर. हॅलो. तुमचा बोला ना. प्रश्न काय तुमचा? प्रश्न हेच की आघाडी झाली पाहिजे, आघाडी घडवा. ते सल्ला देतात तुम्हाला. साहेबांनी मदवाना साहेब, आघाडी झाली पाहिजे या मताचेच आम्ही आहोत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षा आहे की धर्मनिरपेक्ष पक्षाचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात आलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासाचा हा गाडा अधिक वेगानं पुढे गेला पाहिजे. आणि त्यासाठी जेवढ्या आत्मीयतेने मला त्यांनी विनंती केली तेवढ्याच आत्मीयतेने पतंगराव कदम साहेबांना एक छोटासा फोन करून त्यांनाही त्यांनी जर विनंती केली तर मला वाटतं आघाडी लवकर होईल. तुम्ही इथे चिमटा काढायची संधी सोडली नाहीये. मुंबईहून फोन येतोय, मीरा रोडहून आलाय. सचिन राजे प्रश्न विचारतायत. तुमचा प्रश्न विचारा सचिन. नमस्कार सर, मी पण मूळचा सांगलीचाच आहे आणि इकडे ग्रामविकासाच्या संदर्भात असलेलं टेलिफोन खातं म्हणा किंवा कम्युनिकेशनच्या रिलेटेड जी ह्याच्यासाठी कम्युनिकेशनसाठी जे महत्वाचं साधन आहे, तर त्यामध्ये आज मी ज्या ज्या ठिकाणी बऱ्याच म्हणजे छोट्या छोट्या गावांमध्ये मी कधी गेलेलो असेल तर त्या ठिकाणी मला इंटरनेटच्या बाबतीतल्या तेवढ्या फारशा सुविधा अशा काही दिसल्या नाहीत. मग कदाचित मी गेलेल्या ठिकाणीच त्या नसतील असं असू शकेल. आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, तर त्यामध्ये एक बिईंग अ टेक्नोक्राफ्ट तुम्ही ह्या गोष्टीकडे म्हणजे किती बघितलेत आणि त्या पद्धतीने काय सोयीसुविधा वाढवलेल्या आहेत? एक म्हणजे टेलिकम्युनिकेशन हा विषय महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येत नाही, पण महाराष्ट्रातल्या 28,000 गावांपैकी 3,500-4,000 गावं अशी आहेत, विशेषतः आदिवासी भागात, विशेषतः डोंगरी भागात आणि काही ठिकाणी गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात, की ज्या ठिकाणी कम्युनिकेशनचं माध्यम फार वीक आहे आणि त्या ठिकाणी ते माध्यम सुधारण्याच्यासाठी काही प्रयत्न करणं आवश्यक आहे. मी स्वतः माझ्या विभागाच्या सचिवांना घेऊन या संदर्भातल्या BSNLशी बऱ्याच चर्चा केलेल्या आहेत. त्यांनीही आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातले जी गावं जोडली गेलेली नाहीत किंवा जिथं वीक कम्युनिकेशन फॅसिलिटी आहे ती सुधारण्याचा कार्यक्रम, धडक कार्यक्रम त्यांनी हातात घेतलेला आहे आणि तो पुढच्या 1 वर्षभरात जास्त पूर्ण होईल. कारण महाराष्ट्रातले ग्रामपंचायती ज्या आपण ऑनलाईन आता जोडलेल्या आहेत त्यामधले ही 3-3.5 हजार गावं आहेत की ज्यातलं कम्युनिकेशन आजपर्यंत ऑनलाईन होत नाही. आणि ते करण्यासाठी त्यांची मदत आपण घेतलेली आहे. पुढच्या वर्षभरात महाराष्ट्रातली जवळपास 90-95% गावं ही जोडली जातील. आज 3-3.5 हजार गावं जी शिल्लक आहेत त्यातली फार कमी गावं शिल्लक राहतील आणि 1-1.5 वर्षात सगळे जोडली जातील. आपण पुन्हा एकदा निवडणुकीच्या चर्चेकडे येणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. आपण आतापर्यंत पाहिलंय आघाडीचं काय होतंय ते जयंत पाटलांनी सांगितलंय, पण महायुतीकडे सुद्धा त्यांचं बारीक लक्ष असणार आहे, कारण राजू शेट्टींचा पक्ष सुद्धा त्यांच्या जिल्ह्यामध्ये वाढतोय. त्या सगळ्या गोष्टींवर आपण विचारणार आहोत. तुम्हीही त्यांना प्रश्न विचारू शकता. तुमचे फोन कॉल्स असे सुरू ठेवा. आमचा नंबर लिहून घ्या 022-668-99263. भेटूया ब्रेक नंतर. काँग्रेसचं राज्यातलं एक युवा नेतृत्व 15 वर्षात आमच्यासारख्या तरुणांना ही समान संधी मिळाली नाही. असं कुठे झालं की 15 वर्षामध्ये एकही नोकरी मिळाली नाही? सामाजिक दृष्टिकोन बदलण्याच्या दृष्टीने तुम्ही काय पावलं टाकली? लोक सिस्टमला घाबरली पाहिजे, आदरपूर्वक. अशा भूकंप जागेवर 1000 मेगावॉटचाही प्रकल्प होता कामा नाही. 33 कंडिशन जर पूर्ण झाल्या तर तो जैतापूर प्रकल्प उभा राहील, नाहीतर पहिला दगड मारायला जैतापूरच्या गेटवर आम्ही असू.
निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही प्रश्न विचारत आहात जयंत पाटलांना. संतोष निंबाळकर अहमदनगरहून प्रश्न विचारत आहेत. संतोष, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार. नमस्ते पाटील सर. हा नमस्कार. संतोष निंबाळकर बोलतोय, पाटीवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगरवरनं. हा बोला. सर, गेली 5 वर्षापासून आमची सातत्याने मागणी आहे की आमचा नगर सोलापूर हायवे 4पदरी व्हावा म्हणून, आणि त्यासाठी बऱ्याच वेळा पाठपुरावा सगळ्यांनी केलेला आहे. आदरणीय बबनरावजी पाचपुते साहेबांनी भरपूर प्रयत्न केले, पण अजून त्या रोडचं काम अजून सुरू झालेलं नाहीये. आणि त्या रोडवर आतापर्यंत हजारो ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि शेकडो लोक मेलेले. आमच्याच गावातील एका वेळेस 16 जण या अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत. बरोबर. तुमचा प्रश्न समजला संतोष. नगर सोलापूर हायवे चौपदरी व्हावा ही तुमची मागणी आहे. आता आचारसंहिता असल्यामुळे मला करतो किंवा करत नाही असं म्हणणं योग्य होणार नाही. पण तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती मला खात्री आहे की बांधकाम खात्याने याच्यावर आधीच यापूर्वी विचार केलेला असेल आणि त्याची तयारी सुरू केलेली असेल. आपण आता पुन्हा एकदा राजकारणाच्या चर्चेकडे येऊयात. आपण आघाडीबद्दल बोललो, तुम्ही इच्छा व्यक्त केली ती व्हावी, चर्चा व्हावी वगैरे वगैरे. महायुतीकडे तुम्ही बारीक लक्ष ठेवून असाल, कारण महायुती होते की नाही यावरून तुमच्या विरुद्ध इस्लामपूर वाळव्यात कोण उभं राहतं हे अवलंबून असणार आहे. सो आता तिथे ज्या प्रमाणात महायुतीचं प्राबल्य वाढलंय त्याकडे तुम्ही कसं बघता? कारण एकेकाळी हा काँग्रेस राष्ट्रवादीचा गड होता, तुमचा जिल्हा असेल किंवा एकंदरीत पश्चिम महाराष्ट्र. पण आता लोकसभेच्या दोन्ही जागा तुमच्या जिल्ह्यातल्या गेल्या. त्याच्या आधी राष्ट्रवादी महापालिकेत सुद्धा पराभूत झाली होती, काँग्रेसकडे गेली होती. तर राष्ट्रवादीचं प्राबल्य तुमच्या जिल्ह्यात कमी होतं हे मान्य आहे का तुम्हाला? असं नाही, कार्यकर्ते आमचे कुठं गेलेले नाहीत, काही नेते गेलेले आहेत हे मी मान्य करतो. पण महायुतीसाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे असं मी आज म्हणणार नाही. जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य ज्या मतदारसंघात आहे ते आजही टिकून आहे. शिराळा असेल वा इस्लामपूर असेल किंवा आराराबांचा मतदारसंघ असेल, इथं राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे. खानापूर आटपाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं चांगलं प्राबल्य आहे. जत तालुक्यात प्राबल्य आहे. सांगली मिरजेतही चांगली राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्त्यांची फार चांगली टीम काम करते. त्यामुळं प्राबल्य कुठं कमी झाले? सगळीकडे जर राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे, मग लोकसभेच्या दोन्ही जागा का गेल्या तुमच्या? लोकसभेत लाट होती आणि लाटेचा परिणाम म्हणून केंद्र सरकारमध्ये झालेल्या मागच्या 4-5 वर्षातल्या घटना आणि त्यानंतर लोकांनी काढलेले निष्कर्ष याचा परिणाम मतदानावर झाला. पण ती लोकांनी काढलेले निष्कर्ष म्हणजे केंद्र सरकारमध्ये ज्या गोष्टी झाल्या, विशेषतः महागाईचा मुद्दा एक ऐरणीवरचा होता, त्या बाबतीत लोकांची अशी ठाम मतं तयार झाली आणि त्याच्यावर केंद्र सरकारकडून जे उत्तर देणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं, ते त्या काळात झालं नाही. त्यामुळं जी लाट तयार झाली त्या लाटेचा परिणाम हा झालेला. तुम्हाला अजूनही वाटत नाहीये की तुमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी, स्वाभिमानी पक्ष हे वाढतात? भारतीय जनता पक्षामध्ये काही आमच्यातलेच काही नेते गेलेले आहेत, संजय काका गेले, आणि भारतीय जनता पक्षाचा खासदार तिथं त्यांचा विजय झालेला आहे. त्यामुळं मी असं म्हणणार नाही की त्यांचं प्राबल्य वाढलेलं नाही. ठीक आहे, जे शेवटी जे रिझल्ट आहेत ते लोकांच्या समोर आहेत, त्याच्यावर चुकीचं भाष्य करणं योग्य नाही. परंतु कार्यकर्त्यांची जी टीम आहे ती आजही तशीच आमची अस्तित्वात आहे. त्यामुळे विधानसभेचे प्रश्न वेगळे असतात. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचं नेतृत्व यांची तुलना झाली. आज स्थानिक प्रत्येक मतदारसंघातल्या 3, 4, 5 जे कोणी उमेदवार असतील त्यातला चांगला राजू शेट्टींचं मोठं आव्हान आहे, त्यांच्या पार्टीचं मोठं आव्हान आहे, कारण शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे हे तर उघड उघड दिसलं. मला असं वाटत नाही. राजू शेट्टींना लोकसभेत मोदी लाटेचा फायदा झाला, काही प्रमाणात काँग्रेसनं ती जागा लढवली होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित काम केलं, परंतु निर्णय हा आमच्या सोयीचा झाला नाही. पण आज विधानसभेमध्ये राजू शेट्टींच्या स्वतःच्याच मतदारसंघातल्या 6 जागांमध्ये ते मला असं शंका आहे की शिरोळशिवाय दुसरीकडे कुठं ते स्वतः उमेदवारी लढवतील असं औत्सुक्य त्यांचं दिसत नाही. एक शिराळ्यामध्ये त्यांना उमेदवार सापडलेले होते, पण गेल्या 7-8 दिवसात तेही शिराळ्याचे उमेदवार हे भारतीय जनता पक्षात जाण्यास उत्सुक आहोत म्हणून त्यांनी तिकडे अर्ज केलेला दिसतोय. त्यामुळे राजू शेट्टींचा स्वतःच त्यांचा प्रश्न ज्यावेळी येतो, उसाच्या दराचा प्रश्न येतो,
त्यावेळी मागच्या 2 लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी वेगळा विचार केला, हे मी मान्य करतो. म्हणजे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे हे तरी तुम्हाला मान्य आहे? असंतोष नाहीये. शेतकऱ्यांना ते नाराज आहेत. जास्त दर मिळावा आणि तो मिळवण्यासाठी कोणीतरी काहीतरी प्रयत्न करतंय, अशा अपेक्षेने लोकांनी तिकडे मतं दिली. म्हणजे एकेकाळी राष्ट्रवादी ही शेतकऱ्यांसोबत असायची, पण आता चित्र वेगळं झालं. आजही शेतकरी शेतकरी राजू शेट्टींच्या मागे उभे राहिलेले दिसतात. नाही, असं आहे की त्यांचा प्रश्न आला त्यामुळे त्यांच्याबरोबर ते राहिले. पण आज राजू शेट्टी आणि केंद्र सरकार यांनी मिळूनच आता शेतकऱ्यांना साखरेचे आणि ऊसाचे दर द्यायचे आहेत. त्यामुळं पुढच्या 5 वर्षात त्यांनी चांगले दर दिले तर आमच्या भागातील लोक पुन्हा त्यांचं नाव काढतीलच, त्याबद्दल काही माझ्या मनात शंका नाही. पण आज प्रश्न स्थानिक आहे. विधानसभेच्या मतदारसंघात विकास कामं कोणी केली, कोणत्या पद्धतीनं, म्हणजे 4-5 जणात एक माणूस निवडला जातो. त्यामुळे इथं नरेंद्र मोदींचा प्रश्न नाही आहे. आणि त्यामुळं यावेळचे निकाल हे पश्चिम महाराष्ट्रातले किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले हे जशी अपेक्षा आहे तसे, म्हणजे मागच्या लोकसभेत असं घडलं म्हणून आता असं घडलं पाहिजे असं नाही. मागच्या लोकसभेचा निकाल सांगितला आपल्याला. माझ्याच मतदारसंघात 3-4 हजाराचं मताधिक्य राष्ट्रवादीच्या उमेदवारांना लोकसभेला होतं आणि विधानसभेला मला 54 का 55 हजाराचं मताधिक्य मिळालं. यावेळी माझ्या मतदारसंघात कमी मतं आमच्या काँग्रेसचे जे उमेदवार उभे होते त्यांना मिळाली, परंतु विधानसभेला तशी परिस्थिती आता नाही. तुमचं म्हणणं आहे बेसिकली लोकसभेला लाट होती, विधानसभेला लाट नाहीये. लोक वेगळा विचार करतात. बरोबर आहे. पण आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे किंवा आघाडीतले जे सांगली जिल्ह्यातले शीतयुद्ध आहेत किंवा तुमच्यामधलं जे सख्य आहे त्याबद्दल पण बोलायचं आहे. पण एक ब्रेक घेऊया. तुम्ही पण प्रश्न विचारा. आमचा नंबर लिहून घ्या 022-66899-263. आपण पुन्हा भेटूया, त्यांना विचारूया या ब्रेक नंतर. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आपण गप्पा मारतोय जयंत पाटलांसोबत. जाफराबादहून प्रश्न आला आहे बाबासाहेब पाटील जगताप यांचा. बाबासाहेब, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार सर, माझं नाव आहे सर बाबासाहेब पाटील जगताप, जाफराबाद भोकरदन विधानसभा मतदारसंघ सर. सर, सध्या जे आमचे आमदार साहेब पण राष्ट्रवादीचे आहेत आणि एक ग्रामविकास मंत्री यांना त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की जे सध्या जो विकास झालेला आहे आमचा, जो की राष्ट्रवादीचे आमदार आहे आणि ठोक कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही सर. जसं मला राजकारण कळतं तसं झाले 5 वर्ष सर, असं कुठल्याही प्रकारचं चांगलं असं काम झालेलं नाही आमच्या एरियामध्ये. नेमकं कोणतं काम म्हणताय तुम्ही? जे काही रस्ते वगैरे जे आहे, पाण्याच्या सुविधा. उलट आपले जे आमदार महोदय आहेत त्यांना फार मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी खेचून आणलेला आहे तुमच्या मतदारसंघात. अनेक गावामध्ये 25-15 योजनेतून अनेक लहान मोठी कामं आपले राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं केलेले आहेत. आपण थोडंसं कोणती कामं तुमच्या गावात 5 वर्षापूर्वी झाली आणि या 5 वर्षात किती झाली हे जर बघितलं, मला माहित नाही तुमचं गाव कुठलं, पण मला 200% मी खात्रीनं सांगू शकतो की तुमच्या गावात 10-20 लाखापेक्षा जास्त कामं त्यांनी केली असतील. तुम्ही खात्रीने सांगताय पण ते नाराजी व्यक्त करताय. आपण पुढचा प्रश्न घेऊया. सचिन कवचाळ पुण्याहून प्रश्न विचारतात. सचिन, काय तुमचा प्रश्न? पाटील साहेब नमस्कार, मी सचिन कवचाळ बोलतोय पुण्याहून. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. म्हणजे आता बघा, तुम्ही अर्थ मंत्रालयासारखं मोठं खातं 9 वर्ष पाहिलं, पण कधीही कुठला घोटाळा वगैरे अभिजित, तुमचा आवाज येत नाहीये. अभिजित, तुम्हाला आवाज येतोय का? दुसरे बोलतोय. सचिन, तुमचा आवाज येतोय सर मला? हॅलो, पुन्हा एकदा प्रश्न विचारा. तुमचा पुन्हा एकदा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, आता पाटील साहेब 9 वर्ष महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं, पण कधीही कुठल्याही घोटाळ्यासमोर त्यांचं नाव नाही आलं. एवढं छान काम केलं, पण अजितदादा कुठलेही खातं जेव्हा सांभाळतात, अजितदादा पवार, त्यावेळेला घोटाळा हा प्रश्न लगेच त्याच्यासमोर येतो. हा माझा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे, राष्ट्रवादीमध्ये नेत्यांचं खर्चीकरण केलं जातं अशी माझी एक धारणा आहे. म्हणजे आता बघितलं तर साहेबांचं जर बघायचं झालं, पहिला अर्थमंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्र राज्याचं काम केलं आणि आता तुम्ही ग्रामविकास मंत्री म्हणून करताय, तर डिमोशन झालं असं नाही वाटत सर तुम्ही? आधी दादांचा त्यांचा प्रश्न होता की दादा जातील तिथे घोटाळे का होतात असं ते विचारतात. एक पहिला प्रश्न म्हणजे
दादांच्या बद्दल हा अपप्रचार आहे. दादांनी अतिशय धडाकेबाज काम जे खातं मिळालं त्यात केलं. महाराष्ट्रातल्या विजेच्या जनरेशनमध्ये आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती मागच्या 5-7 वर्षात करू शकलो, हे दादांनी त्यात घेतलेला पुढाकार आणि धडाकेबाज त्यांनी आग्रहानं भूमिका मांडली म्हणून महाराष्ट्रातलं वीज उत्पादन वाढले. सगळ्यात दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक मोठा आरोप केला जातो की सिंचनात फार मोठा गैरव्यवहार झाला. आमचं सरकार आल्यापासून 99 सालापासून आत्तापर्यंत आरोप आहे 70,000 कोटीचा घोटाळा झाला, पण ॲक्च्युली आम्ही किती खर्च केला तर 57,000-58,000 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च तुमचं म्हणणं विरोधक जाणीवपूर्वक दादांना टार्गेट करतात का? घोटाळा म्हणजे जेवढे पैसे खर्च झाले त्याच्यापेक्षा जास्त घोटाळा झाला म्हणणं हा बालिशपणाचा आहे. जर नक्कीच काही ठोस असतं तर आतापर्यंत आता इतके वर्ष विरोधक बोलतायत एखादा तरी सज्जड पुरावा आला असता. पण चितळे समितीने म्हटलंय की गैरव्यवहार झाला होता, गैरव्यवहार झाला होता असं चितळे समितीने नाही म्हटलेलं. उलट त्यांची त्या बाबतीतली भूमिका अशी आहे की काही ज्या गोष्टींचा काळजी घेण्याची आवश्यकता खालच्या स्तरावर होती, मंत्र्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही, खालच्या स्तरावर ज्या गोष्टी झाल्या त्याच्यावर चितळे समितीने जास्त निष्कर्ष काढलेले आहेत. आणि मंत्र्यांच्या स्तरावर टेंडर फायनल होत नाहीत, कोणत्याही गोष्टी मंत्र्यांच्या स्तरावर फायनल होत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 70,000 कोटीचा घोटाळा झाला म्हणतात, आपण केले 57,000 कोटी रुपये खर्च. आणि यात महाराष्ट्रात जवळपास आज 10.5-11 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणली. अचिव्हमेंट जर बघितल्या तर या सरकारच्या मुख्यमंत्री म्हणाले होते, तुमचे मुख्यमंत्री म्हणाले होते की मुख्यमंत्री नुकतेच मुख्यमंत्री झालेले, तोपर्यंत त्यांनी त्याच्या बाबतीतली माहिती घेतली त्यावेळी त्यांनाही लक्षात आलं त्यांनी अज्ञानाने विधान केलं ते, असं मी म्हणत नाही, पण फार मोठ्या प्रमाणामध्ये 2 वेगळ्या पुस्तकात वेगळे आकडे आले म्हणून तो गोंधळ झालेला. पण ज्यावेळी तपशिलात बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळी भागात पाणी जायला लागलं. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. मुख्यमंत्र्यांनी असं विधान नाही करायला पाहिजे. मला वाटतं की मुख्यमंत्र्यांना सगळी माहिती घेतल्यानंतर पुन्हा त्यांनी असं विधान केलेलं आहे असं मला तरी दिसत नाही. त्यामुळे आपण त्यांच्यावर अन्याय करण्याची आवश्यकता नाही. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात एवढं मोठं काम जलसिंचनाचं झालेलं आहे. विदर्भ असेल, मी राज्याचा अर्थमंत्री होतो त्यावेळी तर आपण सुरुवातीला 15 कर्ज काढून धरणं बांधत होतो, ते थांबून आपण 1-1.5 कोटी 2,000 कोटीपासून 9,000, 10,000, 11,000 कोटीपर्यंत दरवर्षी आपण जलसिंचनाला पैसे खर्च. आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यांचा दुसरा प्रश्न पण इंटरेस्टिंग होता की तुमचं डिमोशन का झालं? डिमोशन नाहीये, राष्ट्रवादीकडे खच्चीकरण होतंय असं ते अजिबात नाही. उलट मला ग्रामविकास मंत्री म्हणून काम करायला मिळालं, महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. राज्याचा अर्थमंत्री म्हणून कार्यकक्षा मर्यादित असते, पण ग्रामविकास मंत्री म्हणून फार मोठी अमर्याद मर्यादा आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात आपण ग्रामविकास विभागात अनेक चांगली कामं करू शकतो. राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी त्यांच्या वाट्याला आलेली जी खाती आहेत त्यातलंच कुठलं तरी एक खातं मिळतं. याच्या डिमोशन आणि लो प्रोफाईल पण आहात, म्हणजे अनेक दिवसांपासून लो प्रोफाईल नाहीये की शेवटी काम करत राहायचं असतं. आणि ग्रामविकास मंत्रालय एवढं गांभीर्याने घेतलं की फारच म्हणजे मीडियापासून दूर खेडोपाड्यांमध्येच राहिलात की नाही? तसं नाही. ग्रामविकास मंत्री ग्रामविकास खात्याला एक्सपोजर हे शहरात कमी असतं पण ग्रामीण भागात जास्त असतं. आणि ते एक्सपोजरचा वेगळाच आनंद आहे. ग्रामीण भागातल्या लोकांशी एक वेगळं नातं जुळवण्याची संधी मिळते, त्यांची लहान लहान कामं करायची संधी मिळते. मी अतिशय समाधानी आहे. आणि डिमोशन झालं हे गैरसमज आहे. आमच्या राष्ट्रवादीकडे वाट्याला आलेली जी खाती आहेत, मग वीज खातं असेल, जलसिंचन खातं असेल, अर्थ खातं असेल, गृह खातं असेल, ग्रामविकास खातं असेल, आरोग्य खातं, मेडिकल एज्युकेशन असेल, ही सर्व ज्या खात्यात जाऊ त्या खात्यात चांगलं काम करायला पाहिजे. आणि ते करण्याचं शरद पवार साहेब आम्हाला नेहमी सांगतात की जी जबाबदारी आहे ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे. आणि अजिबात नाराज नाहीये ते सांगतात. तुमचे प्रश्न असेच विचारत राहता. पुन्हा एकदा एक ब्रेक घेऊयात. निवडणुकीबद्दल आणखीन खूप प्रश्न विचारायचे आहेत. तुमचेही प्रश्न असतील, आमचा नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या. आमचा नंबर आहे 02266899263. भेटूया ब्रेक नंतर. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आपण जयंत पाटलांना प्रश्न विचारतोय. सांगलीहून प्रश्न आहे अभिजित जाधव यांचा. काय प्रश्न आहे अभिजित तुमचा? नमस्कार, मी अभिजित जाधव सांगली नवरसवाडीतून बोलतोय. नमस्कार. ऊस दराबाबत माझा प्रश्न आहे. प्रत्येक वर्षी आंदोलन होऊन ऊस दर ठरवला जातो, मग त्याच्यावर पाटील साहेब आंदोलनाच्या अगोदर साहेब तोडगा निघेल का, असे प्रयत्न करतील का?
तो आंदोलनाच्या आधीच तोडगा निघायला पाहिजे. ऊस आंदोलन सुरू झाल्यावर इतका विलंब होतो की शेतकऱ्यांचंच नुकसान होतं आणि म्हणून ऊस दराच्या आधीच आंदोलन होण्याच्या आधीच ऊस दराची निश्चिती झाली पाहिजे आणि त्यासाठी जेवढा बाजारात साखरेचा दर आहे त्याच्यावर अवलंबून किती मॅक्सिमम आपण ऊस दर देऊ शकतो याचा निर्णय घेऊन त्याच्यात दोघांनीही समजुतीची भूमिका घेतली पाहिजे. शेवटी हा पहिला ॲडव्हान्स असतो आणि जास्तीत जास्त ऊसाचा दर दिला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा पाठिंबा राजू शेट्टींना मिळतोय त्यामुळे शेतकरी समाधानी नाहीयेत? जो दर त्यांना दरवर्षी मिळतो त्यांना दरवर्षी आंदोलन करावं लागतं आपण बघतोय. नाही, आंदोलन जर 2500 रुपये दर मिळणार असेल तर 3500 रुपयाचं आंदोलन करायचं असे कार्यक्रम चालू असतात. परंतु 2500 रुपयाच्या ऐवजी जेवढा जास्तीत जास्त दर कोणताही सहकारी साखर कारखाना स्वतःकडे फायदा ठेवत नाही, सगळे पैसे द्यायचे. घोटाळे किती झाले त्यामुळे पण शेतकरी वैतागले. आपण ज्या भागातल्या आंदोलनाची चर्चा करतोय तिथे घोटाळ्याचे कारखाने 1-2च आहेत, जास्त नाही आहेत. पण तुम्हाला असं वाटतं की राजू शेट्टी राजकारण करताय त्याच्यामध्ये? नाही, त्यांचा प्रयत्न असं म्हणता येणार नाही की असं म्हणूही नाही की त्यांचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त दर मिळावा म्हणून. आमचाही प्रयत्न असतो की आम्हीच करतो, देतो दर आम्हीच. परंतु असं आहे त्यांनी आंदोलन केल्यावर मग तुम्ही देतात. कारण का तर आम्ही आकडे ऊसाच्या साखरेच्या दराचे कळतात, बँका किती पैसे देणार कळतात, त्याच्यावर आंदोलन करायचं असतं. ते काम फार सोपं आहे आणि आपण देत असताना हा पहिला ॲडव्हान्स आहे, दुसरा ॲडव्हान्स, तिसरा ॲडव्हान्स आपण देऊन ते मागतात त्यापेक्षा कितीतरी शेवटी दर जास्त जातो. आमच्या साखर कारखान्याची ही परंपरा आहे, माझ्या तालुक्यातल्या आसपासच्या सगळ्यांची. ते मागतात त्यापेक्षा शेवटी दर जास्त जातो. त्यामुळं शेवटी आता ऊसाच्या दराच्या बाबतीत नेहमीच आंदोलन आत्तापर्यंत बारामतीला होत होतं कारण अपेक्षा सगळ्यांची असायची की पवार साहेबांनी तोडगा काढावा. आता केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे त्यामुळं आणि त्यांच्या पाठिंब्याने राजू शेट्टी खासदार झालेत. त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता भासू नये. त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्यावर बोलून लवकर निर्णय दिला की त्याप्रमाणे दर द्यायला सगळे कारखाने मोकळे होतील. आणि मग तुम्ही आंदोलन करणार का विरोधात? आम्ही नाही करणार. ठीक आहे, आपण रामटेकहून प्रश्न घेऊयात. रवींद्र जळीतकर प्रश्न विचारतात. रवींद्र, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. नमस्कार. हा नमस्कार सर. हा सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सर म्हणता की सर्व शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाई दिलेली आहे. सर, तर आमच्या एरियात तर सर भरपूर लोकांना नुकसान भरपाई मिळालेली आहे. तुम्ही कोणत्या नुकसान भरपाई बद्दल बोलताय? गारपिटीच्या नुकसान भरपाई बद्दल बोलताय की कोणत्या आपत्तीबद्दल विचारताय? त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही, पण आपण पुढचा प्रश्न. गारपिटीचा प्रश्न असेल तर गारपिटीला 3000-4000 कोटीपर्यंत महाराष्ट्र सरकारने तातडीची मदत दिलेली आहे. फार मोठी मदत राज्य सरकार दिलेली आहे. एखाद्या ठिकाणी त्याचा पंचनामा व्यवस्थित झाला नसेल आणि म्हणून मदत मिळाली नसेल तर तो स्वतंत्र प्रश्न तपासू शकतो. पण महाराष्ट्रात सगळीकडे पैशाचं वाटप, निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे. आपण सांगलीहून पुढचा प्रश्न घेऊयात. एकनाथ बडदरे प्रश्न विचारतात. तुमचा प्रश्न विचारा. पाटील साहेब नमस्ते. नमस्कार. हा साहेब, मी विट्यावरून बोलतोय. बोला. हा, सदाशिव पाटील यांचा मी साहेब कार्यकर्ता आहे. बर, व्हेरी गुड. हा साहेब, मी तुमचा फॅन आहे फार. तुम्ही राष्ट्रवादीचे, मी साहेब काँग्रेसचा आहे, पण तुमचा मी फॅन आहे. बर. आणि साहेब, आमच्या इथं हे आमचा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसचा सोडलेला आहे. हा. आणि त्या तुमचे अनिलराव भाऊ बाबर हे राष्ट्रवादीचे बंडखोर इथं उमेदवार असायचे. पण साहेब, आमच्या इथं अशी संभ्रमा मस्त व्हायची की ते बंडखोरी करत असताना तुमची आणि आराराबांची त्यांना मदत होत होती, असं आमची अवस्था असायची. आणि आता ते शिवसेनेत गेलेत. आता तुमची काय भूमिका असेल? एकनाथराव, आपली आघाडी आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करणार आता. आणि त्यांनी शिवसेना स्वीकारलेली असल्यामुळं त्यांना मदत करणं कोणालाही शक्य होणार नाही. काँग्रेसच्या बंडखोरांना तुम्ही मदत नाही करणार असं म्हणताय? नाही, ते शिवसेनेतच गेलेले आहेत. त्यामुळे यावेळी यंदा काँग्रेसला आधी करत होते हे तुम्ही मान्य करताय? तिथं बंडखोर काँग्रेसला नाहीये आणि पूर्वी मदत केलेली नाही. पण आता एकनाथरावांचा गैरसमज झालेला असेल तर आपण त्याला काय करू शकतो? पण तुमचं आणि काँग्रेसचं किती सख्य आहे?
सांगली जिल्ह्यामध्ये ते उघडच आहे. आपण महापालिकेला सुद्धा पाहिलं. महापालिका अशी आहे, महापालिका हा विषय वेगळा आहे. तिथं प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तसे राष्ट्रवादी आम्ही उभी केली, त्यांनी काँग्रेस उभी केली. त्यामुळं पण तुम्हाला हे नाही वाटत का की ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नाही पटत सांगली जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये आणि आमच्या जिल्ह्यात फार चांगलं पटत आणि तुमच्या आणि आबांमध्ये शीतयुद्ध आहे असं बोललं जातं, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीतल्या अंतर्गत ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळेच राष्ट्रवादीचं नुकसान होतंय? नाही, सांगली जिल्ह्यामध्ये अजित आबांचं आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाही. शीतयुद्ध पतंगराव कदम साहेब, मी आणि आबा यांच्यातही कोणते मतभेद नाहीत. आणि जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचा अधिकार आहे पक्ष वाढवायचा, राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचा आहे. आणि ज्यावेळी दोन्ही पक्षाचा प्रश्न येतो त्यावेळी दोन्ही लढतात. पण ज्यावेळी आघाडी होते त्यावेळी आम्ही हा प्रयत्न करतो की जिल्ह्यात आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत. ठीक आहे, आपण आता एक ब्रेक घेऊयात. पुन्हा एकदा भेटूयात ब्रेक नंतर. तुमचे प्रश्न विचारत राहा. आमचा नंबर लिहून घ्या 022 66899 263. भेटूयात ब्रेक नंतर. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी अजूनही घोषित झाली नाहीये आणि आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील. सांगलीहून पुढचा प्रश्न आलाय मच्छिंद्र चव्हाण यांचा. मच्छिंद्र, तुमचा प्रश्न विचारा. हो. हा साहेब. हा, नमस्कार. मी मच्छिंद्र चव्हाण बोलतोय, वाळवा इस्लामपूर. हा साहेब, आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आदिवासी ठाकर काही लोकसंख्या आहे. आदिवासी ठाकर लोकसंख्या आहे. आदिवासी ठाकर. हो. तर त्यामध्ये सर आपल्याकडं ज्या विजयकुमार गावित होते, नंतर पाचपुते साहेब होते आणि पिचड साहेब होते मंत्री, यांच्यासोबत आपल्या बऱ्याच वेळा मिटिंग झाली. पण आपल्या जिल्ह्यात 2007 पर्यंत बरीचशी वैधता प्रमाणपत्र मिळाली. 2005 नंतर एकही वैधता प्रमाणपत्र मिळालं नाही. वडील ठाकर आहेत पण मुलांना दिलं जात नाही. एका एकाच आईवडीलची 2 मुलं वेगवेगळ्या जातीच्या पद्धतीची जात पडताळणी ठरवते. आपल्या जात पडताळणी. तुमचा प्रश्न कळलाय त्यांना. यासाठी विशेष प्रयत्न आम्ही केले. त्याच्यात फार काही वर्षापूर्वीची सर्टिफिकेट्स लागतात किंवा पुरावे लागतात आणि ते पुरावे मिळण्यात काही अडचणी तयार झालेल्या. या सगळ्या समाजाला घेऊन मी स्वतः सचिवांच्या आणि आधी मंत्र्यांच्या बैठकाही केलेल्या. त्यातनं काही मार्ग काढायचा प्रयत्नही करायचं ठरलेलं होतं. पण त्यानंतर आचारसंहितेमुळे पुढं काही फार झालं नाही. पण पुढच्या काळात नक्की त्यातनं मार्ग निघेल. आत्ताच बातमी येते की मुख्यमंत्र्यांनी असं कराडमध्ये म्हटलंय की अशक्य अटी घातल्या तर आम्ही राष्ट्रवादी सोबत आघाडी करणार नाही. त्यावर तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे. पण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर राष्ट्रवादीची काय भूमिका आहे, काय उत्तर आहे, प्रत्युत्तर आहे मुख्यमंत्र्यांना, ते जाणून घेऊया. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये. आपण शेवटच्या भागात आहोत आणि काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलंय त्यावर आपण जयंत पाटलांची प्रतिक्रिया घेऊया. मुख्यमंत्र्यांनी आत्ताच कराडमध्ये म्हटलंय की अशक्य अटी जर राष्ट्रवादीने घातल्या तर आघाडी होणे नाही. तुमची प्रतिक्रिया? मला असं वाटतं की मनात असलं तर जगात काही अशक्य नसतं. आणि मुख्यमंत्र्यांनी आणि काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीची भावना ही आहे की समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन पुढे जायचं. त्या भावनेची कदर करून महाराष्ट्रातल्या गेल्या 15 वर्ष आपण जी आघाडी टिकवलेली आहे ती आघाडी लवचिकता असेल तरच टिकेल. अशी ताठर भूमिका घेतली तर कशी आघाडी टिकणार? आणि म्हणून दोघांनी एकत्रित बसून याच्यातनं मार्ग काढायला पाहिजे. आज दिवसभर आमचे नेते कालपासून इथं आहेत, पण मुख्यमंत्री मात्र कराडला गेलेले आहेत. त्यामुळं हा तोडगा लवकर निघायला त्यांनी एक पाहिजे. मेसेज दिला असं वाटतं तुम्हाला? म्हणजे जागा वाटपाच्या चर्चा सोडून ते सरळ कराडला निघून गेले. म्हणजे त्यांनी कराडला ते निवडणूक लढवणार असं मला कळलं. त्यामुळे जास्त महत्वाचं काम कदाचित आजच्या दिवसभरात तिथं असेल. पण शेवटी कधी कराडून मुंबईला ते येऊ शकतात. लवकर निर्णय झाला पाहिजे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते औत्सुक्याने वाट बघतायत आणि मुख्यमंत्र्यांनीच याच्यात पुढाकार घेऊन राष्ट्रवादीने आपली भूमिका मांडलेली आहे आणि याच्यातनं योग्य तोडगा काढून आघाडी झाली पाहिजे हाच विचार राष्ट्रवादीचा प्रमुख आहे. बरोबर आहे. आता आपण थांबूयात, पण जाण्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचं होतं.
देशामध्ये देशातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी इस्रोच्या मंगळावर स्वारी केलेली आहे आणि मंगळाच्या कक्षेत आता आपलं यान गेलेलं आहे. त्या राजकारण होतच राहील, पण त्या सगळ्या शास्त्रज्ञांचं इस्रोच्या अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की एक तर आपण पहिल्यांदाच यशस्वी झालो त्या मंगळावर यान पाठवण्यात. दुसऱ्या देशांनी अनेक अटेम्प्ट केले, हा पहिलाच अटेम्प्ट होता. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अमेरिकेमध्ये नासाने जेवढ्या खर्चात ही मोहीम राबवली असती त्याच्या 1/1 खर्चात 1/6 खर्चात आपल्या भारताच्या शास्त्रज्ञांनी हे काम केलं. त्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे आणि मला वाटतं प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटत असेल. आज धन्यवाद. आज तुम्ही आलात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल तुमचे आभार. उद्या आपण पुन्हा भेटूयात एका नव्या पाहुण्यासोबत. पहा फक्त IBN लोकमत.